आल्याचं झाड बघा, हे ना बरीच वर्ष झाली, बरीच म्हणजे तरी 1.5-2 वर्ष आता होत आलं. आता खाली आहे की नाही बघायला लागेल, कारण खूप वेळ झालाय काढायला. हे बघा ह्याची पानं बघा, बेटाची पानं असतात ना सेम तशीच आहेत. वास पण येतो ना पुरा, म्हणजे अद्रकचा जसा वास येतो ना तसाच वास आहे, सेम अद्रक सारखा वास आहे. बेट म्हणजे बांबूचं जसं झाड असतं ना त्याची पानं सेम अशी असतात. ओ चिऊ, हा आणि चिऊ बघा, चिवणी म्हणाली तिकडे पाठीमागे. बघायला लागेल खाली बघा, इथे काढून बघूया. आता जर असलं तर असलं चांगलं, मिळालं चांगलं तर ठीक आहे म्हणायचं, नाहीतर नाही. मग बघूया, तरी प्रयत्न तरी करूया. कारण घुशीने पण खूप ना बिळं काढलेली आहेत, तर त्यामुळे आहे खाल्लंय की काय केलंय माहिती नाही. आता काढल्याशिवाय काही कळणार नाही, तर मग सुरुवात तरी करूया काढायला. पुढचं पुढे बघू मग. हे बघा दिसतंय तरी इथे. तर बाजून सगळं काढायला लागेल आपल्याला. खूप खोलवर गेला असेल आता मला वाटतंय, तर बघूया. खाली ते जागा तरी ओलसर आहे, पण आता बघायला लागेल नक्की काय काय झालंय. हे बघा ते लागतात ही झाडं. जरा कमी, कमरे एवढी पण नाही, खांदा एवढी झाली ती, जरा कमी, एवढी मोठी झाली झाडं. 2च झाडं काढली तरी एवढं आलं. जून पण नाही झालेलं, पण आहे चांगलं आहे, फ्रेश आहे एकदम. हे बघा, हे असं बाजूनं भुसभुशीत करायचं थोडस, सेम हळदी सारखंच आहे. जर असं ओढलं की निघतंय लगेच. हे बघा माती थोडीशी झाडून नंतर स्वच्छ करून घेऊया, आधी काढूया आपण. श्री, हे लावलेलं काय उगलंय रे आपल्या मनानं. रोज ना पाणी तर मम्मी घालते ना, त्याच्यामुळे भुसभुशीत झाले. अजून सुद्धा बघा गार आहे सगळं, म्हणजे ओलावा आहे जमिनीत, त्यामुळे ना काढायला जास्त एनर्जी लागत नाहीये. जर असा कोळपा घातला, ह्याला कोळपा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा. आमच्याकडे कोळपा म्हणतात त्याला. हळद आत असते का लई? हा, हळद आत असते. हे आलं जसं वरती आहे ना तसं एवढं नसते, फावडं लागते. होय, झाड असं ओढून काढून मग त्याचं खालचं आलं काढायचं. हे बघा, नंतर मोडून टाकायचं. हे परत जर तुम्ही जमिनीत अजून लावलं की अजून जगतंय. हे लगेच खायला येत नाही, थोडेसे उराला ठेवायला लागते, वाळ ठेवायला लागते. एकदम असं कोळ असते. हे कोळ आहे ना, लगेचच वापरलं तर तुम्हाला टेस्ट नाही लागणार. ते जरा 1-2 दिवस ठेवला ना, म्हणजे थोडंसं सुकतंय ते, त्याच्यानंतर यूज करू शकताय. आलं आपल्या घरचं किती छान फ्रेश ताजा अद्रक. आणि चिऊ बघा काय म्हणते.
चिऊ छान छान आहे ना? काय आहे ते? काय आहे ते चिऊ? हा, कोणी काढलं? कोण काढलं चिऊ? किती छान छान फ्रेश छान छान. बघा कुठे चढलाय. काय करायला चढला रे तू? बस यूं ही चढलाय तो. त्यालाच माहित नाही कशासाठी चढलाय तो. आंबे काढतोय का काय? हे झाड तर आमचं काहीच उपयोगाचं नाही. विनाकर आम्ही तोडून टाकणार आहे. ह्याचे आंबे अजिबात चांगले नाहीयेत. ते बघ पप्पा आले. तुम्ही काय करायला आलाय? वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम फील्ड. होम नाही, वर्क फ्रॉम फील्ड. प्रोडक्ट. काय करणार आहे तू? नारळ खातो पाणी. पाण्याचं ना? काढ. हळू चढ पडशील. काठी देऊ काय? बघून काढलं. साईडला मला साईडला डोक्यात पडेल. एक पडला. ही आयडिया भारी आहे की रे. जरा मेहनत आहे जरा नारळाला पाडायला. गोल गोल कर. हा बस बस झाले 2. यांची उभा. हा शॉर्ट टाकायला. टेक्निक बघा नारळ काढायची. मला तर काही येत नाही. मी लय वेळा ट्राय केला. चूट. असं नारळ असतं नाही. हा उलट्या बाजून घ्यायचं. काय असं काढणार असाल तर उलट्या पाठीमागच्या साईडने ना. धार नाही आहे. लगेच निघते. तरी श्रीला आता बरीच प्रॅक्टिस झाली. सारखं सारखं काढून. ओ हे नाही घ्यायचं बाळा. मला वाटलं फक्त पाण्याचे असतील पण ह्याच्यात ना खोबरं पण धरलंय. जून झालेत नारळ. पाणी तरी बऱ्यापैकी होतं म्हणायचं आता. नाहीतर फक्त पाण्याचे असले ना की भरपूर पाणी असतं. पण आता खोबरं जून झालंय त्यामुळे केवढे नव्हते. आणि चिवला खोबरं पाहिजे झालं. हे पाहिजे बाळा. सरक काढून देतो. उठ. पुरं काठ काठ भरलंय. मस्त एक नंबर. जाऊ दे आता तुझं. आणि ओल्या नारळाचं खोबरं कोणाला खायला आवडतंय. मला तर खूप आवडतं. पण जरा ह्याच्यापेक्षा ना मलईवाला असतं ना ते खूप मला जास्त आवडते. आता बघू ह्याचं खातील. नाहीतर मग याच्या ओल्या नारळाची चटणी करता येईल. बघू मग कसं. आणि आता खायला खोबरं काढायला लागलोय. कोणाला आवडतंय. ज्यांना आवडतंय त्यांनी या खायला खोबरं. एकदम इझी येते खायला काढायला. कोवळा आहे त्यामुळे जास्त ताकद लावायची गरज नाहीये. हे बघा लगेच निघालं. ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी पण भारी होते. कोणाला आवडते सांगा. हो असा हा छोटासा आजचा व्हिडिओ होता. मला आवडला तर सांगा नक्की कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि नवीन सबस्क्रायबर असेल तर ऑब्विसली सबस्क्राईब करा. आणि घरचं आलं तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा. किती छान फ्रेश ताजा अद्रक.